नमस्कार. युनिक फीचर्स पोर्टलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे केरळ विधानसभा निवडणूक. देशातील सगळ्यात प्रगत राज्य अशी ओळख असलेल्या केरळमध्ये 9 एप्रिल रोजी विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांचा निकाल 4 मे रोजी आहे. हा निकाल लागण्याआधी केरळमधील राजकीय परिस्थिती नेमकी कशी होती याचा आढावा आपण राज्यांच्या राजकारणाचे अभ्यासक आणि युनिक फीचर्सचे मुख्य संपादक सुहास कुलकर्णी यांच्याकडून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आपल्या दर्शकांना आधी केरळची रचना कशी आहे हे थोडक्यात सांगाल? बघा, हा केरळचा नकाशा आहे. केरळ हे भारताच्या दक्षिणेला आणि पश्चिम बाजूला अशी एक किनारपट्टी आहे प्रामुख्याने. त्या केरळचे 3 भाग साधारणपणे पडतात. हा पहिला भाग वरचा जो आहे उत्तर भागातला त्याला मलबार असं म्हणतात. मधला जो भाग आहे त्याला कोची असं म्हणतात आणि तिसरा जो आहे त्याला त्रावणकोर असं म्हणतात. हे त्रावणकोर संस्थान पूर्वी इथे होतं म्हणून त्याला त्रावणकोर हे नाव चिकटलेलं आहे. आता हे मलबार जो भाग जो आहे इथे विधानसभेच्या 48 जागा आहेत. 140 जागांपैकी 48 जागा इथे आहेत. कोची विभागामध्ये 44 जागा आहेत आणि त्रावणकोर विभागामध्ये 48 जागा आहे. यात आणखीन एक जाता जाता सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे केरळमध्ये 3 प्रमुख धर्म आहेत, हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन. याच्यामध्ये हिंदूची लोकसंख्या साधारणपणे 54-55% आहे आणि संपूर्ण केरळभर त्यांचं अर्थातच वास्तव्य आहे. पण त्यांचा प्रामुख्याने जी लोकसंख्या आहे ती त्रावणकोर भागामध्ये. मलबार भागामध्ये मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे आणि कोची भागामध्ये ख्रिश्चनांची लोकसंख्या जास्त आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की या भागामध्येच मुस्लिम राहतात आणि या भागामध्येच ख्रिश्चन राहतात असं नाहीये. तीनही समुदाय हे संपूर्ण सर्व भागामध्ये राहतात. फक्त त्या भागामध्ये त्यांची लोकसंख्या थोडीशी जास्त आहे. आणि जास्त आहे म्हणजे काय, 25% ते 40-45% त्या समूहांची लोकसंख्या म्हणजे जे अल्पसंख्य समाज आहेत ते तिथे 40-45% जास्तीत जास्त आहे. फक्त मल्लपुरम नावाचा जो एक मतदारसंघ आहे तिथे मुस्लिमांची लोकसंख्या जवळपास 65% ते 70% आहे. ही गोष्ट लक्षात घेतली की मग आपण पुढच्या चर्चेला जाऊ शकतो. सर, तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की देशात सगळीकडे कम्युनिस्टांची पिछेहाट होत असताना केरळमध्ये मागील काही वर्षांपासून ते सत्तेत आहेत, चांगला जम बसवलेला आहे. लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट असं सरकार तिथं अस्तित्वात आहे. पिनराई विजयन मुख्यमंत्री आहेत. या सरकारच्या मागच्या 5 वर्षाच्या कामगिरीचं मूल्यमापन तुम्ही कसं करता? एक लक्षात घ्यायला पाहिजे की केरळमध्ये प्रामुख्याने 2 पक्ष आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखालच्या 2 आघाड्या आहेत. एक कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखालची, काँग्रेसच्या नेतृत्वाखालची. आणि केरळचा स्वातंत्र्योत्तर जर का आपण इतिहास जर का थोडक्यात पाहिला तर तिथे याच 2 आघाड्यांची सरकारं आलटून पालटून येत असतात. अगदी अपवादात्मक परिस्थितीमध्ये एखाद्या वेळेस जोडून त्यांना 10 वर्ष मिळतात, जे आत्ता पिनराई विजयन जे कम्युनिस्ट पक्षाचे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते जे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार चालू आहे. आता मागच्या 5 वर्षांचं कामगिरी बघण्याच्या आधी आपण हे बघायला पाहिजे की ही जी 2च पक्षांची सरकार येत असतात त्यामुळे तिथे अत्यंत स्पर्धात्मक राजकारण चालतं की काय केलं तर लोक आपल्याला मतदान करतील याचा विचार हे पक्ष करत असतात. आणि त्याला सामाजिक, धार्मिक सर्व बाजूंचे पदर जरी असले तरी सुद्धा प्रामुख्याने आर्थिक प्रगती, लोकांच्या रोजच्या जगण्यातले जे बदल व्हायला पाहिजे चांगला, त्याच्यासाठी हे पक्ष सतत प्रयत्नशील असतात. आणि म्हणूनच केरळच्या जनतेचं असं म्हणणं असतं की दर 5 वर्षांनी सरकार बदलावं, जेणेकरून नवीन येणारं सरकार जास्त तुम्हाला चांगली व्यवस्था देऊ शकतं. हे जे स्पर्धात्मक राजकारण जे आहे त्याच्यामुळे ऑन द टोज आपण ज्याला म्हणतो तसं या पक्षांना राहावं लागतं. आणि म्हणून 10 वर्षांपूर्वी जेव्हा कम्युनिस्टांचं सरकार इथे आलं त्याच्यानंतर ज्या चुका त्यांनी बंगालमध्ये केल्या की उद्योग आणि इन्फ्रास्ट्रक्चर या गोष्टींकडे बंगालमध्ये बऱ्यापैकी दुर्लक्ष झालं होतं, ती चूक त्यांनी केरळमध्ये दुरुस्त केलेली आहे. आणि त्यामुळे केरळच्या कम्युनिस्ट पक्षातून टिकून आहे आणि चांगल्यापैकी टिकून आहे. त्यांना त्या 2 पक्षांमध्ये इतकं कमी अंतर असतं मिळणाऱ्या मतांचं की त्यामुळे त्या पक्षांना सतत आपण चांगलं परफॉर्म करायला पाहिजे असं वाटत असतं. आता मागची 5 वर्ष जर का आपण बघितली आणि त्याच्या आधी खरं एक गोष्ट सांगायला पाहिजे की आरोग्य, शिक्षण,
साक्षरता, दारिद्र्य निर्मूलन, भूक निर्मूलन, स्त्री पुरुष समानता, असे सगळे जे विषय आहेत त्या सगळ्या विषयांच्या बाबतीमध्ये केरळ या स्पर्धात्मक राजकारणामुळे अव्वल स्थानावरती आहे. म्हणजे केरळमध्ये आपल्याला माहिती आहे साक्षरता ही फार आधीपासून त्यांनी चांगलं अचीव केलेलं आहे. 96% त्या राज्यामध्ये साक्षरता आहे. त्याच्याशिवाय सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे जी मागच्या 10 वर्षांमध्ये केलेली आहे, घडवलेली आहे, ती म्हणजे बालमृत्यूंच्या बाबतीमध्ये त्यांनी केलेलं काम. म्हणजे बघा भारतामध्ये साधारणपणे 1000 जन्मलेल्या मुलांपैकी 25 मुलं ही दगावतात. महाराष्ट्रामध्ये हा आकडा 16 आहे. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये तो 40-50 पर्यंत जातो. पण केरळमध्ये पूर्वी तो 13% होता, तो त्यांनी 11% आणला, 9% आणला आणि आज तो 5% आहे. हे त्यांचं यश जागतिक पातळीवरचं सगळ्यात महत्वाचं यश मानलं जातं, कारण की अमेरिकेचा सुद्धा बालमृत्यू दर हा केरळपेक्षा जास्त आहे. अमेरिकेचा बालमृत्यू दर 5.6 आहे आणि केरळचा 5% आहे. याच्याबरोबरच आता हे त्यांनी कसं गाठलं, हे मागच्या 10 वर्षातली गोष्ट आहे. त्यासाठी 3 महत्वाच्या योजना त्यांनी राबवल्या. एका योजनेचं नाव आहे हृदयम. त्याच्या अंतर्गत 18 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत त्या सगळ्यांच्या हृदयाची तब्येत कशी आहे आणि त्याच्यामध्ये काही जर का दोष असतील तर त्याच्याबद्दलचं निराकरण करणं, दुरुस्ती करणं, ऑपरेशन्स करणं, त्यांना उपचार देणं, अशी योजना त्याच्यामध्ये राबवली जाते. दुसरी आहे शलभम. शलभम म्हणजे मल्याळी भाषेमध्ये फुलपाखरू. म्हणजे मुलांच्या दृष्टीने त्यांनी ते नाव ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये जन्मतः जे दोष मुलांमध्ये असतात ते दुरुस्त करण्याची व्यवस्था त्याच्यामध्ये केलेली आहे. आणि तिसरी गोष्ट एका शब्दाचा शॉर्ट फॉर्म आहे केअर नावाचा. त्याच्यामार्फत दुर्मिळ आजार जे जन्मतः झालेले असतात किंवा पहिल्या काळामध्ये जे होतात ते दुरुस्त करण्याचं काम त्याच्यामध्ये केलं जातं. म्हणजे नुसतं कुपोषण एवढ्यापुरतं काम न करता कुपोषणाबरोबर अन्य आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणं ही गोष्ट त्यांनी केलेली आहे आणि त्याच्यामुळे हे यश त्यांना मिळालेलं आहे. त्याच्याबरोबरच आपण असं म्हणू शकतो की भारतभर सगळीकडे आरोग्य व्यवस्थेमध्ये खाजगीकरणाचा वेग खूप जास्त आहे आणि त्यामुळे महागाई पण खूप आहे. रुग्णांचे उपचार करणे मोठी अवघड परिस्थिती येऊन बसते. पण केरळमध्ये त्याच्या बाबतीत खूप सुविधा आहेत आणि हॉस्पिटल्स मधली बेड्सची संख्या, सरकारी हॉस्पिटल्स मधली बेड्सची संख्या भरपूर असल्यामुळे माता मृत्यू असतील किंवा म्हणजे माता मृत्यूंचं प्रमाण खूप कमी आहे आणि आयुर्मान पण खूप जास्त आहे. म्हणजे एकूण भारताच्या सगळ्या निवडणुकांच्या ह्याच्यात जर का बघितलं तर हे विषय फारसे महत्वाचे नसतात. ते जाहीरनाम्याचे भाग असतात परंतु सार्वजनिक चर्चेचे विषय नसतात. ही गोष्ट केरळमध्ये घडते आणि दोन्ही पक्ष याच्यापेक्षा आम्ही काय चांगलं करू शकतो हे सांगत राहतात. हीच गोष्ट आता डावी आघाडी लोकांना सांगते की आम्ही तुमच्यासाठी काय काय केलेलं आहे, त्याचा किती परिणाम होतो आणि काँग्रेसची आश्वासनं काय आहेत पुढची, ती त्याच्यासाठी किती लोक त्यांना मतदान करतात हे कळेलच. केरळच्या प्रगतीविषयी तुम्ही बोलला. कम्युनिस्टांमध्ये थोडं असं पाहायला मिळतं की एका नेतृत्वाचा उदो केला जात नाही किंवा खूप कौतुक केलं जात नाही. मागही कुमारी शैलजा यांनी कोविड काळात खूप चांगलं काम केलं तरी नंतर त्या आरोग्यमंत्री नव्हत्या. अशा परिस्थितीत पिनराई विजयन यांच्याकडे 10 वर्ष धुरा आहे आणि ते मुख्य चेहरा आहेत. आजही त्यांनाच प्रमोट केलं जात आहे. यंदाच्या निवडणुकीतही त्यांच्या नावाचा जो करिश्मा आहे तो चालेल असं वाटतंय का केरळमध्ये? केरळमध्ये तुम्ही बघा त्यांचा इतिहास असा आहे की काँग्रेस असेल अथवा कम्युनिस्ट पक्ष असतील, त्यांच्या पक्षातली सगळ्यात ज्येष्ठ आणि वयोवृद्ध जी नेते मंडळी असतात त्यांना ते मुख्यमंत्रीपदी आणतात. म्हणजे हे फार पूर्वीपासनं नबुंद्रीपाद होते, करुणाकरन होते, नयनार होते, अच्युतानंदन होते, ही सगळी मंडळी 75च्या पुढे मुख्यमंत्री झालेली आहेत किंवा त्या वयामध्ये मुख्यमंत्री झालेली आहेत. आणि विजयन सुद्धा आता 80 वर्षाचे आहेत. म्हणजे ते 10 वर्षापूर्वी 70व्या वर्षी मुख्यमंत्री झाले. त्यामुळे त्यांना वयोवृद्ध नेते मुख्यमंत्रीपदी नेमण्याला काही अडचण नसते. सहसा काय होतं निवडणुकांमध्ये, पक्ष असा प्रयत्न करतात की पुढचं नेतृत्व आणा. तर या दोन्ही पक्षांमध्ये पुढचं नेतृत्व ज्येष्ठ होईपर्यंत त्यांना मुख्यमंत्री केलं जात नाही, अशी आतापर्यंतची परिस्थिती आहे. त्यामुळे वय हा त्यांच्या दृष्टीने काही फार महत्वाचा प्रश्न नाहीये. दुसरी गोष्ट की ते अत्यंत कुशल प्रशासक आहे असं मानलं जातं.
आणि निगोशिएटर म्हणून जे काम करावं लागतं आघाडीमध्ये, आणि जे मतदार तुम्हाला मतदान करत नाही त्या मतदारांपर्यंत, त्या समाज घटकांपर्यंत पोहोचणं, याच्यासाठी जी एक तुम्हाला कमांड लागते आणि ज्येष्ठत्व लागतं, ते त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्याकडे अजूनही नेतृत्व आहे. सुरुवातीला तुम्ही जसं म्हणाला, की केरळमध्ये ख्रिश्चन आहेत, मुस्लिम आहेत आणि हिंदू आहेत. त्या हिंदूंमध्येही वेगवेगळे घटक आहेत. अ, ह्या 3 प्रमुख धर्मांचा विचार करता केरळमध्ये जे काही राजकारण चालवलं जातं, म्हणजे हे प्रभावी धर्म असून सुद्धा तिथं जातीय दंगली होत नाहीत किंवा धार्मिक तेढ नसते, असं पाहायला मिळतं आपल्याला गेल्या कित्येक वर्षांपासून. तर हे धार्मिक आणि जातीय राजकारण जे आहे तिथलं, त्याकडे तुम्ही कसं बघता आणि त्याचा निवडणुकीत काय परिणाम होईल असं वाटतं? मगाशी म्हटलं त्याप्रमाणे हिंदूंचं प्रमाण 54-55% आहे. मुस्लिमांचं प्रमाण 28% आणि ख्रिश्चनांचं प्रमाण 18% आहे. आणि हे तीनही समाज संपूर्ण केरळभर पसरलेले आहेत. बरोबर? त्यामुळे त्यांना एकमेकांच्या बरोबर राहणं आवश्यक आहे. म्हणजे केरळ हे भारतातलं सौहार्दाने विविध समाज घटकांनी एकत्र राहण्याचं उत्तम उदाहरण आहे. तिथे त्या प्रमाणामध्ये ताण नाही आहेत. काही ताण राजकारणामुळे तयार होतात, पण समाज म्हणून त्यांच्यामध्ये ताण नाही आहेत. ते अत्यंत गुण्यागोविंदाने असे राहतात की तुम्हाला हे कळत पण नाही की याच्यातले कोण कोण आहेत. म्हणजे एरवी जे आपल्याला उत्तर भारतामध्ये दिसतं की तुम्ही दिसण्यावरनं तुम्ही कोण आहात हे कळतं, तसं केरळमध्ये तुम्हाला दिसत नाही. इतके ते जेल झालेला समाज आहे. आता राजकारणाच्या दृष्टीने, निवडणुकीच्या दृष्टीने जर का पाहिलं आपण, तर त्यात काय दिसतं की भाजप हा एरवी उत्तर भारतामध्ये हिंदू असं ज्यांना म्हटलं जातं, त्यांचा पक्ष असं भाजप स्वतःचं प्रमोट करतो. प्रत्यक्षामध्ये सगळे हिंदू भाजपला मतदान करत नाहीत, करतात असं नाही, असं आपल्याला माहिती आहे. केरळमध्ये मजा अशी आहे की हिंदू मतदार जे आहेत त्यांना खरं तर 10 वर्षापूर्वीपर्यंत त्यांना हिंदू मतदार असं त्यांचं वर्णन केलं जात नव्हतं. आत्ता गेल्या 10-12 वर्षांमध्ये भारताच्या राजकारणामध्ये जो बदल झालाय त्याच्यामुळे त्याचं वर्णन असं केलं जाऊ लागलेलं आहे. हिंदूंमध्ये 3-4 प्रमुख गट आहेत. त्यातला एक मुख्य गट आहे तो इडावा नावाचा समाज आहे. तो ओबीसी गटामध्ये मोडला जातो. परंतु इतिहासामध्ये पूर्वी 100 वर्षांपूर्वी, 150 वर्षांपूर्वी त्याला अस्पृश्यतेची वागणूक मिळालेली आहे. दुसरा समाज आहे तो नायर आहे. हा नायर समाज पूर्वी क्षत्रिय म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, लढाया लढण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. परंतु एकूण वर्णव्यवस्थे आणि जाती व्यवस्थेमध्ये त्यांनाही अस्पृश्यतेचा, निमअस्पृश्यतेचा अनुभव घ्यावा लागलेला आहे. तिसरीकडे दलित समाज आहे, तो 9-10%. 1% समाज हा अनुसूचित जमातींचा म्हणजे आदिवासींचा आहे. आणि मग ब्राह्मण आणि इतर छोट्या जाती ज्या आहेत 2%, 3% या प्रमाणामध्ये आहे. आता केरळमध्ये इडावा हा जो समाज आहे हा प्रामुख्याने कम्युनिस्ट पक्षाचा मतदार आहे. त्याला याच्या मागे इतिहास आहे. कारण की त्यांना अस्पृश्यतेमधनं बाहेर काढण्यासाठी नारायण गुरु नावाचे तिथले जे समाज सुधारक, क्रांतिकारक जे होते, त्यांनी एक मोठं काम केलं. त्याच्यानंतर त्यांना जमिनीचे पट्टे देणं, त्यांना मेनस्ट्रीम मध्ये आणणं, हे काम कम्युनिस्ट पक्षाने केलं. त्यामुळे त्यांची आणि त्यांची जोडी जमलेली आहे. दुसऱ्या बाजूला काय आहे, नायर समाज हा प्रामुख्याने काँग्रेस बरोबर जोडलेला आहे. आणि दलित समाज हाही प्रामुख्याने कम्युनिस्ट पक्षांबरोबर जोडलेला आहे. उच्च जातीय हे दोन्ही गटांमध्ये मोडले गेलेले आहेत. अशी आतापर्यंतची रचना होती. आता मागच्या काही वर्षात काय झालेलं आहे की याच्यामध्ये काही बदल होत आहेत. म्हणजे ऍस्पिरेशन जे असतं की आपल्याला आणखीन चांगलं आयुष्य मिळायला पाहिजे, ते पुढच्या पिढ्यांमध्ये येत असतं. आणि त्याच्यामुळे इडावा समाज हा जितका घट्टपणे जोडलेला होता कम्युनिस्ट पक्षाला, तेवढा तो राहिलेला नाहीये. आणि त्यांचं असं म्हणणं की तुम्ही दिलं थँक्स, पण आम्हाला पुढे पुढे काय देणार आहात तुम्ही? ही प्रोसेस केरळमध्ये सुरू झालेली आहे. आणि त्याचा संबंध हा पुढे भाजपच्या राजकारणाशी जोडलेला आहे. तो आपण पुढे बोलूयात. मगाशी नकाशा जो आपण बघितला त्यात उत्तरेकडचा मलबार नावाचा एक भाग आहे. त्या भागामध्ये आपण बघितलं की मुस्लिमांची लोकसंख्या विशेषतः जास्त आहे. त्या भागामध्ये
काँग्रेस पक्षाचा एक मित्र पक्ष आहे IUML, म्हणजे इंडियन युनियन मुस्लिम लीग. त्या पक्षाचा तिथे जोर आहे. त्यामुळे त्या भागातले जे मुस्लिम आहेत ते प्रामुख्याने त्या मित्र पक्षाला मतदान करतात. आणि उर्वरित जो केरळचा जो टापू आहे तिथे काही मुस्लिम लीगचा तेवढा प्रभाव नाहीये. त्यामुळे ज्या मतदारांना काँग्रेस आघाडीला मतदान करायचं असतं ते काँग्रेसला मतदान करतात. अर्थातच सगळीच मतं काही मुस्लिमांची काँग्रेसला मिळतात असं नाहीये. इक्वल शेअर त्यांचा कम्युनिस्टांना पण मिळत असतो. आता दुसरा जो अल्पसंख्याक गट आहे तो आहे ख्रिश्चनांचा. ख्रिश्चन हा पारंपरिकपणे काँग्रेसचा मतदार मानला जातो. तिथे सुद्धा त्यांचा एक मित्र पक्ष आहे. त्या पक्षाचं नाव आहे केरळ काँग्रेस. त्याच्यात गट आहेत. 1960च्या दशकामध्ये काँग्रेस पक्षामधनं फुटूनच तो गट तयार झालाय. पण तो प्रामुख्याने काँग्रेस पक्षाबरोबरच निवडणुका लढवत असतो. त्यामुळे जिथे ख्रिश्चनांची लोकसंख्या जास्त आहे तिथे केरळ काँग्रेसला मतदान पडतं. अन्य भागामध्ये जिथे केरळ काँग्रेसचा प्रभाव नाहीये तिथे काँग्रेसला मतं मिळतात. असं एकूण मुस्लिमांचं आणि ख्रिश्चनांचं गणित आहे. या सगळ्यामध्ये भाजपचा उल्लेख आला की भाजप खूप वर्षांपासून केरळमध्ये जम बसवण्याचा प्रयत्न करतोय. सुरुवातीच्या काही निवडणुकांमध्ये त्यांना अगदी 3, 4, 5% मतं मिळालेली, पण गेल्या लोकसभेला जवळपास 20% त्यांची मतं वाढलेली आहेत. केरळच्या राजकारणातल्या भाजपच्या प्रभावाविषयी काय सांगाल? आता हे जे म्हणताय की त्यांना 20% मतं मिळाली आहेत, ती मतं लोकसभेच्या निवडणुकीत मिळतात. विधानसभेच्या निवडणुकीत ते 10%, 11% खालती येतात. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ती मतं साधारणपणे तशीच राहतात किंवा कमी राहतात. म्हणजे तुम्ही जसे स्थानिक पातळीवरती येता तशी त्याची मतं कमी होतात. आता भाजपचं म्हणजे राष्ट्रीय सेवक संघाचं काम हे 1942 पासून तिथे चालू आहे केरळमध्ये. आणि फार पूर्वीपासून त्यांचे प्रयत्न झालेत की इथे कशा पद्धतीने पाय जमवता येतील. आजही तिथे संघाचा पाया चांगला आहे, परंतु निवडणुकीमध्ये जेवढी मतं मिळवावी लागतात ती मतं ते मिळवून देऊ शकत नाहीयेत. म्हणून मोदी पंतप्रधान झाल्यानंतरच्या काळामध्ये प्रामुख्याने काही धोरणात्मक बदल केले गेले आणि तथाकथित उच्च जातीय मतं भाजपकडे जी वळली आहेत ती वळली आहेत. परंतु जोपर्यंत तुम्ही या केरळमधल्या हिंदू मतांपैकी इडावांची, नायरांची आणि ख्रिश्चन समाज जर का जमला तर यांची जोपर्यंत मतं तुम्ही वळवत नाही तोपर्यंत काही घडू शकत नाही, त्यांच्या लक्षात आलं. आणि म्हणून काय झालं की SNDP म्हणजे श्री नारायण गुरु धर्म परिपालन नावाची एक संस्था आहे, मोठी संस्था आहे. त्याच्या शिक्षण संस्था आहेत, मंदिर आहेत, प्रचंड जाळं त्यांचं आहे. त्याच्याबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न भाजपने केला आणि त्यांच्या मार्फत भारत धर्म जनसेना BDJS नावाचा एक पक्ष स्थापन झाला. कुणाचा? प्रामुख्याने इळावा लोकांचा. आणि ज्याच्यामधनं ती जी ट्रॅडिशन आहे ती ट्रॅडिशन आपल्याबरोबर जोडून घेण्याचा प्रयत्न करायचा आणि इळावा मतं आपल्याकडे मिळतील का असा प्रयत्न करायचा. तो प्रयत्न थोडा थोडा यशस्वी होतोय. जेवढा तो यशस्वी होईल असं मानलं जात होतं तेवढा आत्ता या निवडणुकीमध्ये दिसत नाहीये. कारण त्या पक्षाचा पण जोर नाहीये आणि मतदार 2 मुख्य पक्षांमध्ये विभागलेले असल्यामुळे ते तिसऱ्या पक्षाकडे तेवढ्या प्रमाणात येत नाहीये. नायर सर्व्हिस सोसायटी नावाची अशीच एक SNDP सारखी एक प्रचंड मोठी संस्था आहे. त्यांचंही जाळं प्रचंड आहे. त्यांच्याबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न भाजपतर्फे केला गेला आहे. आणि तिसरी फार महत्वाची गोष्ट म्हणजे ख्रिश्चन समाजाला जोडण्याचा प्रयत्न केला. कारण की काय आहे, केरळमध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चन हे 2 अल्पसंख्याक समाज आहेत आणि त्यांची विकासाच्या बाबतीतली स्पर्धा आहे. मुस्लिमांच्या बाबतीत काय आहे की ते आखातामध्ये नोकऱ्यांना जातात, तिथून त्यांना पैसा पाणी मिळतो, ते भारतात आणतात, केरळात आणतात, तिथे घरं, संस्था, हॉस्पिटल्स हे सगळं उभारतात. त्यामुळे त्यांची चांगली प्रगती होते. त्या मानाने ख्रिश्चन समाज तेवढा पुढे गेलेला नाहीये आणि त्यामुळे ख्रिश्चनांना असं वाटतं की मुस्लिम पुढे निघालेले आहेत. आणि ही जी भावना आहे लोकांमध्ये किंवा त्यांच्या संघटनांमध्ये ती राजकारणामध्ये रिफ्लेक्ट करण्याचा प्रयत्न होतो आणि त्या भावनेला फुंकर घालण्याचं काम भाजपनी तिथे केलेलं आहे. त्यामुळे ख्रिश्चन समाज आपल्याकडे ओढला जाईल का असा ते प्रयत्न करतायत. त्याच्यासाठी बघा त्यांनी मागच्या टर्ममध्ये मोदींनी KJ अल्फोन्स
नावाचे एक ज्येष्ठ तिथले नेते आहेत, त्यांनी थेट मंत्रिमंडळामध्ये घेतलं होतं. आता सुद्धा जॉर्ज कुरियन नावाचे मंत्री तिथनं केरळमधनं मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. त्याच्याशिवाय PC जॉर्ज, शॉन जॉर्ज, AK अँटोनींचा मुलगा अनिल अँटोनी, अशी ख्रिश्चन समाजातल्या नेत्यांना सुद्धा त्यांनी आपल्या पक्षामध्ये घेतलेलं आहे आणि प्रयत्न असा केला की त्यांची जी हिंदुत्ववादी प्रतिमा जी आहे ती राहील, परंतु ख्रिश्चन विरोधी जे लोकांना तिथे वाटत असेल की हे आपले नाही आहेत, तर ते सांधण्याचा प्रयत्न भाजपतर्फे केला जातोय. मुस्लिमांमध्ये तेवढं त्यांनी प्रयत्न केलेले नाही आहेत, परंतु इडावा, नायर आणि ख्रिश्चन या 3 घटकांमध्ये त्यांनी बऱ्यापैकी इनरोड्स मिळवण्याचा प्रयत्न केलाय. आता त्यातली गंमत अशी आहे की याच्यामधनं काही प्रमाणात त्यांना यश मिळेल असं वाटत होतं, पण झालेलं असं आहे की 2 गोष्टी घडल्या दरम्यानच्या काळात ज्याच्यामुळे प्रश्न आलेला आहे. एक गोष्ट अशी झालेली आहे की केंद्र सरकारने FCRA हा जो कायदा आहे त्याच्यामध्ये काही बदल केलेत आणि त्याच्यामध्ये परदेशातनं येणारा जो निधी असतो संस्थांना त्याच्याबद्दल काही नियम केलेले आहेत. ते नियम तिथल्या चर्चेसना आणि ख्रिश्चन संघटनांना अडचणीचे वाटतात आणि त्यामुळे ते त्यांच्या विरोधात जात आहेत. त्याचप्रमाणे भाजप शासित जी राज्य आहेत त्या राज्यांमध्ये ख्रिश्चनांवरती, नन्सवरती धर्मांतराचे आरोप केले जातात, अनेक वेळा अटका केल्या जातात. त्याच्यामुळे भाजप हा काही आपला मित्रपक्ष नाहीये अशी एक भावना ख्रिश्चनांमध्ये तयार झालेली आहे आणि त्याचा कदाचित परिणाम या निवडणुकीमध्ये होऊ शकतो. केरळमध्ये काँग्रेस प्रणितीची UDF आघाडी आहे, तर त्यांनी आता झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत चांगलं यश मिळवलं आणि केरळमधला इतिहास असा आहे की अलीकडेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात आणि 6 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होतात. तर ह्या निकालांचा परिणाम विधानसभा निवडणुकीतही दिसेल असं वाटतंय का? UDF आघाडीला यश मिळेल असं? आता असं दिसतंय की दोन्ही आघाड्या समसमान ठिकाणी उभ्या आहेत आणि त्या नेहमीच अशा असतात. फार थोड्या फरकांनी, मागच्या वेळेचा अपवाद जर का सोडला तर फार थोड्या फरकांनी तिथे निवडणुका जिंकल्या किंवा हरल्या जातात. आता जर का तुम्ही हे बघितलं की मागच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका होत्या 2021 सालच्या, त्या निवडणुकांमध्ये डाव्या आघाडीला 45 धरा 45% मतं होती. काँग्रेस आघाडीला 40% मतं होती. म्हणजे 5% फरक होता. पण जागांमध्ये किती फरक आहे त्यात रिफ्लेक्ट होतोय तो. काँग्रेस आघाडीला फक्त 41 जागा होत्या आणि डाव्या आघाडीला 99 जागा होत्या. याचा अर्थ तेव्हा 5% जे फरक होता तो फरक आत्ताच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यात त्याच्यामध्ये प्रचंड बदललेला आहे. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस आघाडीला जवळपास 55 ते 60% यश मिळालेलं आहे. म्हणजे एकूण जागा ज्या आहेत त्या 60% जागा त्यांना जिंकलेल्या आहेत आणि कम्युनिस्टांना 35% यश मिळालेलं आहे. याचा अर्थ मागच्या विधानसभा निवडणुका आणि आत्ताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याच्यामध्ये बराच बदल झालेला आहे. आता हा बदल टिकतो का, हा त्यातला मुख्य प्रश्न आहे. आणि 2024ला ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा कम्युनिस्टांचा दारुण पराभव झालेला आहे. 20 पैकी 19 जागा काँग्रेसला मिळाल्या, काँग्रेस आघाडीला. याचा अर्थ आता काँग्रेसकडे एज आहे असं आता केरळमध्ये दिसतंय. परंतु भाजपची मतं कमी होतात का, वाढतात का, ते कोणाची मतं घेतात याच्यावरती या 2 पक्षांच्या यशापयशाचं गणित ठरणार आहे. आता तुम्ही जसं म्हणाला की समसमान मतं, काही एक्झिट पोल्स जे आले मतदान झाल्यानंतर त्यात जवळपास 140 जागांपैकी 64 ते 66 असे दोन्ही आघाडींना आणि त्यातही कमी LDF आघाडीला, म्हणजे जे विद्यमान सरकार आहे त्याला 64 जागा आणि 66 जागा त्यांनी UDFला दाखवलेल्या आहेत. भाजपला त्यांनी 6 जागा आणि अपक्ष त्यांना 3 जागा. तर अशा परिस्थितीत बहुमताकडे तर कुणीच पोचत नाही आणि एखाद्या पक्षाला, एखाद्या आघाडीला जर सरकार बनवायचं असेल तर भाजपची गरज लागू शकेल अशी परिस्थिती आहे. तर तुम्हाला वाटतंय का की भाजप आता केरळच्या विधानसभा निवडणुकीत किंगमेकर ठरू शकेल? नाही, म्हणजे कारण आयडिओलॉजिकल पण डिफरन्स आहेत कम्युनिस्ट आणि भाजप. आता प्रचाराच्या काळामध्ये कम्युनिस्टांच्या वतीने असं बोललं जातंय की काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे
काँग्रेसचे लोक म्हणतात की कम्युनिस्ट ही भाजपची बी टीम आहे. त्यामुळे भाजप आता स्टेटमेंट असं करायला लागलं की म्हणजे आम्ही ए टीम आहोत केरळमध्ये, असं हे दोन पक्ष मान्य करतायत. परंतु या दोन्ही पक्षांचे आयडिओलॉजिकल जे मतभेद भाजप बरोबर आहे ते पाहता अशी परिस्थिती निर्माण होणार नाही की भाजपला 6 जागा मिळाल्या, 10 जागा मिळाल्या तरी यांच्यापैकी कुणाबरोबर ते युती करतील. कदाचित अशी शक्यता आहे, जर का बहुमत कुठल्याच आघाडीला मिळालं नाही तर कदाचित ते अल्पमतातली सरकार चालवते. परंतु भाजपची मतं मिळवून म्हणजे त्यांचा आधार घेऊन ते सरकार बनवतील असं दिसत नाही. तर हा होता केरळ विधानसभा निवडणुकीचा आढावा. केरळमधील सामाजिक राजकीय परिस्थिती आपण या निमित्तानं समजून घेतली. याच विषयावरचे महत्त्वपूर्ण लेख आपण युनिक फीचर्स पोर्टलच्या वेबसाईटवरती सुद्धा टाकलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक दिल्या जातील, ते तुम्ही नक्कीच वाचू शकता. हा आढावा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारची माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी युनिक फीचर्स पोर्टलच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.